मित्रांनो, माझ्यासाठी अतिशय आदरणीय असलेले डॉक्टर अभय बंग यांची बऱ्याच वर्षांनी एक मुलाखतमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ज्याची मी लिंक खाली देतो आहे. तर त्याच्यात त्यांनी अतिशय चांगल्या गोष्टी आरोग्याबद्दल सांगितल्या आहेत. त्या दोन्ही मुलाखतीचे भाग तुम्ही जरूर ऐका. तर त्यात त्यांनी जे काही सांगितलं त्यातले काही मुद्दे मी सांगतो, की रोज आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या फळं आणि भाज्या साधारण 150 ग्रॅम गुणिले 5 म्हणजे 750 ग्रॅम खाव्यात, असं त्यांनी सांगितलं. मी आत्तापर्यंत तेच सांगत आलेलो आहे, की साधारणतः 500 ते 600 ग्रॅम आणि रोज 3 प्रकारच्या व्हरायटीज असं आपण रोज खाणं आवश्यक आहे. नंतर त्यांनी असंही सांगितलं, की दारू आणि सिगारेट हे पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे. मी सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, की ज्यांना ऑटोइम्यून डिसीज आहेत, ते जर सिगारेट ओढत असतील, दारू पीत असतील, तर त्यांचा आजार बरा होईल हे त्यांनी पूर्ण विसरून जावं. इतके हे प्रकार त्रासदायक आहेत. जो माणूस सिगारेट ओढतो, त्याचा रोग बरा होणं हे दुरापास्त होऊन जातं. आणि बंग सरांनी मुख्य म्हणजे असं सांगितलं, की आपले आरोग्य आपल्या हाती. की चांगलं राहायचं आहे का नाही? निरोगी राहायचं आहे का नाही? आजारी पडायचं आहे का नाही? हे मी स्वतः ठरवतो. कुठलीही कंपनी, कुठलंही प्रॉडक्ट ह्याच्यावरती माझ्यावर बंधन आणू शकत नाही. आरोग्याच्या बाबतीत मी स्वतंत्र आहे. काय खायचं, काय नाही खायचं ह्याचे डिसिजन मला स्वतःच्या शरीरासाठी काय चांगलं असणार आहे, ह्याच्यावरती ठरवून मी स्वतः घेईन. कुठल्याही प्रकारच्या जाहिराती, कुठल्याही प्रकारचं प्रमोशन, कुठल्याही प्रकारच्या हिरो आणि हिरोईन्स हे माझं खाणं ठरवणार नाहीत, ठरवू शकणार नाहीत. जेव्हा मी माझं आरोग्य आणि माझं खाणं, माझा व्यायाम, माझी जीवनशैली ही माझ्या हातात घेईन, तेव्हा मी आरोग्यदायी राहीन. मी बाकी सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्या, हॉस्पिटल चालवणाऱ्या कंपन्या, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या, फास्ट फूड बनवणाऱ्या कंपन्या ह्यांच्यासाठी मी पैसे कमवत नाही. जर मी घाणेरडं अन्न खाऊन मेलो, तरीसुद्धा या कंपन्यांना यत्किंचितही फरक पडणार नाही. हा इतिहास आहे आणि वर्तमानही आहे. त्यामुळे या मुलाखती तुम्ही जरूर बघा. त्यांची पुस्तकं वाचा. माझा साक्षात्कारी हृदयरोग म्हणून त्यांनी अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये जरूर लिहा.